लावली छातीवरी माती। बारामतीतील प्रत्येक चौक म्हणजे केवळ रस्त्यांचा संगम नव्हे, तर भावनांचा संगम आहे। इथल्या प्रत्येक रस्त्यावर दादांची आठवण कोरलेली आहे, तर प्रत्येक वळणावर दादांच्या कामाची छाप आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव कायम चर्चेत राहील, ते म्हणजे अजित अनंतराव पवार आणि त्यांच्या नावाशी जोडलेलं दुसरं नाव म्हणजे बारामती। बारामती केवळ पुणे जिल्ह्यातील एक तालुका नव्हे, तर महाराष्ट्रातील एक राजकीय सत्ता केंद्र राहिलेलं आहे। विकास हा केवळ त्यांच्यासाठी शब्द नव्हता, तर त्याच्याशी त्यांची बांधिलकी होती। बारामतीपासून ते संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत त्यांनी उभारलेली कामे, राबविलेले प्रकल्प आणि घेतलेले ठाम निर्णय हे त्यांच्या कार्यशैलीचे साक्षीदार आहेत। दादांनी बारामती या नावाचा आयुष्यभर मान राखला, येथील लोकांचा अभिमान वाढवला, म्हणूनच दादा येथील लोकांच्या विश्वासाला कायमच पात्र ठरले। दादांनी आयुष्यभर जनतेसाठी काम केलं, विकासाला प्राधान्य दिलं, आलेल्या प्रत्येक संकटाशी दोन हात करत उभं राहण्याची जिद्द दाखवली। अजित पवार म्हणजे शरद पवार यांचे पुतणे। अजित पवार बारामतीमधून 1991 साली प्रथम निवडून आले, त्यानंतर सलग 7 वेळा त्यांनी आमदारकी भूषवली, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले। मजबूत संघटन, लोकांचा विश्वास आणि विकास कामे यामुळे कायमच दादांची या बारामतीवरती पकड राहिली आहे। ज्या ठिकाणी 28 जानेवारी रोजी सकाळी 8:45 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, त्या गोजुबावी एअरपोर्टच्या अगदी सुरुवातीच्या ठिकाणी या ठिकाणी दादांच्या विमानाला अपघात झाला आणि दुर्दैवाने अजितदादांचा मृत्यू या ठिकाणी झाला। केवळ कामाचा माणूस नव्हे, तर महाराष्ट्राच्या मातीतला शेवटचा लोकनेता महाराष्ट्राला कायमचा पोरका करून गेला। मी सध्या उभा आहे बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरामध्ये, ज्या ठिकाणी दादांचा अंत्यविधी पार पडला। ग्रामीण महाराष्ट्राशी नातं जोडण्याचं काम दादांनी पुढे नेलं। भावी पिढीच्या नेत्यांनी इथे येऊन जबाबदारीची जाणीव करून घ्यावी, पद नव्हे तर लोकांचा विश्वास जपावा। यशवंतरावांनंतरची ही परंपरा जपणाऱ्या दादांचं स्मृतिस्थळ प्रत्येकाला प्रेरणा देत राहील। दादा, तुमची आठवण आणि कामाची साक्ष बारामतीकर कधीच विसरू शकत नाही। महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात दादा तुम्ही कायम जिवंत आहात। जय महाराष्ट्र। एक था गांव जहां का, एक ऐसा था राजा, सबके दिलों में